तुला अनेक गोष्ट सांगतो, माणसाला त्रास देणाऱ्यापेक्षा त्याचं रक्षण करणाऱ्याला देव नेहमी साथ देत असतो, नेहमी. आलं माझ्या ध्यानात. ऑल द बेस्ट शुभू. ठीक आहे. श्रावणीची फजिती तर होणारच शुभू. सर, आम्ही प्रेसचे फोटोग्राफर आहोत. तुम्ही लोक इथं कशी? तुम्हाला कोणी बोलवलं? मी बोलवलंय त्याच ते. स्वीटी, अगं काय करायला लागलीस? डोक्यावर पडलीस काय? अगं वैभवीचा वाढदिवस आहे, पृथ्वी साहेब आलेत, अपर्णा मॅडम पण आलेत. मग तुला आजच ड्रामा करायचा आहे? अरे शुभू, अजून ड्रामा सुरू झालाच नाही. या पुढं होणार आहे. होय. हे बघ स्वीटी, धन्यवाद. तुम्ही माझ्या शब्दाला मान ठेवून इथं आलास. या की या आत या. श्रावणी मॅडमसनी फोन लावालाय? लागला? नाही ना, केव्हापासून फोन लावते, फोनच नाही लागत आहे. पिल्लूची गिफ्ट ऑर्डर कॅन्सल झाली? हे कसं काय शक्य आहे? काय झालं? काही नाही. ऐका ना, तुम्ही श्रावणी मॅडमला फोन करत राहा. फोन लागला तर त्यासनी सांगा की येऊ नका. हा, हो. माझं एक छोटं काम आहे, मी ते करतो. ठीक. हा? हां. शिरीष काका, तुम्ही वैदेही म्हणजे श्रावणीची आई कुठे आहे? तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्याबद्दल? सांगा ना, त्या कुठे आहेत? हो, श्रावणीला तिच्या आईबद्दल काहीच माहित नाही. आई विना वाढली आहे बिचारी. तिला तिच्या आईचं प्रेम कधीच मिळालं नाही. आता तरी तिला तिच्या आईबद्दल काहीतरी कळायला हवं ना काका. काका बोला ना प्लीज. मॅडम, जेव्हापासनं त्यांनी वैदेही हे नाव तोंडात न काढलंय तेव्हापासनं तुम्ही त्यांना फक्त एकच प्रश्न विचारताय. हे बघ, त्यांनी वैदेहीचं नाव उद्गारलंय म्हणजे त्यांना श्रावणीच्या आईबद्दल काहीतरी माहिती आहे. निदान श्रावणीची आई जिवंत आहे की नाही ते तरी कळू दे. सोनाली, बघ जरा कोण आलंय ते. होय. काका प्लीज सांगा ना काहीतरी. तुमची खूप मदत होईल हो काका. तू तू तीच आहेस ना जिला श्रावणीने घरी आणलं होतं? होय. मग इथे काय करतेस? मला श्रावणी ताईने तर कामाला लावलंय. श्रावणीने तुला इथे आणलं? होय. का? ते मोक्षा मॅडमना गरज होती ना. मोक्षा कुठे आहे? मोक्षा मॅडम त्यांच्या खोलीत आहेत. हे नाश्ता सरबत समद्याची सोय केली. हा, एकदम पोटभर खा, वाटेल ते खा. पण काम ध्यानात ठेवा, ती शिक्षण मंत्र्याची पोरगी आली की लगेच तिचे फोटो काढायचे. काय लोक तिच्यावर हसतील, लहान पोरं तिच्यावर असतील. ते समद्याचे फोटो व्हिडिओ मला पाहिजे. हा, आणि जे पालक वगैरे उभे असतील का नाही, त्यांना जा, त्यांना विचारा का काय वाटतं तुम्हाला तिला बघून. ते तिला येडपट म्हणतील, मूर्ख म्हणतील. ते समद छापायचं. काय आलं ना ध्यानात? गुड. हालोच मी. मम्मा, कधी सुधारणारे हा मुलगा कोण जाणे. मोक्षा, मम्मा
कशी असतो? नाही मी बरी आहे, पण का तुला काय झालं? अशी घाबरलेली का दिसतेस तू? काही नाही. काही नाही, काहीतरी गडबड आहे. अगं कुठे? काही नाही अगं. खरं बोलतेस? हो हो. बरं मला एक सांग, श्रावणीने हिला का इथे कामाला ठेवलंय ग? ते सासरे आजारी पडले ना माझे, म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी श्रावणीने पाठवलं. अगं सासरे आजारी आहेत आणि तू मला सांगितलंही नाहीस मोक्षा. अगं काय सांगू, तुला सांगणारच होते मम्मा, पण ते खूप गडबडीत होते ना म्हणून राहून गेलो. बरं ठीक आहे, आता आलेच आहे तर भेटून घेते. हो भेट, पण थोड्या वेळाने, आत्ता नको भेटायला. का असं का करतेस? हे बघ आता मी आले आणि त्यांना जर भेटले नाही तर किती वाईट दिसेल तुम्हाला सांग. काय म्हणतील ते, विहीणबाई येऊन गेल्या आणि मला भेटल्या सुद्धा नाहीत. बरं दिसत नाही का मला? नाही नाही, त्यांना काही वाटणार नाही तसं. ते आता झोपलेत. हा झोपलेत ते. चल बस ना. बरं ठीक आहे, तू काळजी घे त्यांची. मी सोनाली जा पाणी आण. कार्तिकचा फोन वगैरे येतो की नाही? येतो ना, आम्ही रोज बोलतो. मॅडम पाणी. देवा प्लीज आज वाचव. आईने शिरीष घाणेकरला बघितलं तर मी श्रावणीला काय उत्तर देऊ? Happy birthday, Vaibhavi. Your best friend Donald Duck is here. म्हणजे स्वीटी माझ्याशी खोटं बोलली होती. श्रावणे, अगं मी तर चेष्टा केली होती फॅन्सी ड्रेसची, पण तू तर खरंच जोकर बनून आलीस ग. माझा बेस्ट फ्रेंड आला.